गुड मॉर्निंग सगळ्यांना. हा व्हिडिओ महालक्ष्मी बसवण्याच्या अगोदर म्हणजे शनिवारचा आहे. शनिवारीच मी माझ्या माहेरी गेले होते महालक्ष्मी बसवण्यासाठी. फायनली मी अशा पद्धतीने महालक्ष्मीला साड्या घातल्या. राम झोपल्यानंतरच मी हे संध्याकाळीच सगळं करून ठेवलं होतं शनिवारी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी महालक्ष्मी बसवणार होत्या, त्याचीच ही आमची तयारी. इथे रामकडे घंटी दिली होती आणि मी हाताचे ठसे वगैरे घेत होते आणि आईने महालक्ष्मी घेतल्या होत्या. आणि मी म्हणत होते महालक्ष्मी कुठं चालल्या, तेव्हा आई म्हणत होती आणू आणि गोकुळच्या घरी चालल्या. आणि त्यानंतर थोडंसं जोक वगैरे झाला की म्हटलं की नानाच्या घरी नाही चालल्या का. त्यावेळेस आई म्हणे हां नानाच्या पण घरी चालल्या. मग आम्ही बाहेर गेलो गेटच्या बाहेर. तिथे पण हाताचे ठसे वगैरे घेतले. असं म्हणतात की दारातून महालक्ष्मीला आतमध्ये घेतात, त्यामुळे आम्ही मेन दरवाजात तिथे गेलो गेटच्या जवळ. तिथे पण हाताचे ठसे वगैरे सगळं घेतलं. आईने तिथे हळदी कुंकू वगैरे लावलं. आणि मेन गेटच्या बाहेर जे भिंती असतात तिथे मी माझ्या हाताचे ठसे घेतले. आणि इथं अनु हा आमचा हसत होता की म्हणे तुझे फायनली ठसे लागले व हाताचे. आईने महालक्ष्मीला हळदी कुंकू वगैरे वाहिलं. त्यानंतर मी सुद्धा हळदी कुंकू लावलं महालक्ष्मीला. यावर्षी परी आणि दिदी नव्हती, त्यामुळे वाजत गाजत का महालक्ष्मी आमच्या जास्त थाटात आम्हाला नाही घेता आल्या. ते असले तर खूपच मजा येते. आणि ते भाकर तुकडा वगैरे ओळून तो रस्त्याला मी फेकून दिली. असं म्हणतात की लांबून कोणी आल्यानंतर भाकर तुकडा ओळून त्यांना आपल्या आतमध्ये घेतात घराच्या. त्या पद्धतीने मी केलं. त्यानंतर परत आम्ही महालक्ष्मी आत घेण्यासाठी निघालो. परत मी हाताचे ठसे वगैरे घेतले आणि आईला म्हणत होते महालक्ष्मी कुठं चालल्या, महालक्ष्मी कशाच्या पावलाने आल्या. तेव्हा आई म्हणती सोन पावलाने आल्या आणि धनधान्य घेऊन आल्या, सगळ्यांना सुख समृद्धी शांती असं घेऊन आल्यात महालक्ष्मी. आणि हे म्हणताना अनु खूपच हसत होता आमचा. त्यानंतर महालक्ष्मीचं औक्षण वगैरे केलं मी. हळदी कुंकू त्यांना वाहून अक्षदा वगैरे वाहून त्यांना ओवाळलं. आणि त्यांना मग त्यांचे दरवर्षी परी दिदी आणि माझी मोठी बहीण असली तरच महालक्ष्मी आणताना खरंच खूप मजा होती आणि सगळे फुगडे वगैरे खेळतात. पण ह्यावर्षी तसं काहीच नाही केलं आणि महालक्ष्मीला मस्तपैकी माप ओलांडून आतमध्ये आणलं. अशा पद्धतीने आमचं सिंपल महालक्ष्मीचं गृहप्रवेश झाला. त्यानंतर सोमवारी माझी बहीण पण आली होती पुण्यावरून. ती पण मला मदत करू लागली महालक्ष्मीसाठी. आणि छानसं डेकोरेशन वगैरे आम्ही करून महालक्ष्मी बसवल्या. कशा वाटल्या आमच्या महालक्ष्मी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या वर्षी महालक्ष्मी मस्तपैकी खाली बसून आणल्या होत्या. असं म्हणतात की उभे महालक्ष्मी नाही आल्या पाहिजे. दरवर्षी आम्ही उभ्याच महालक्ष्मी बसवतो, पण ह्या वर्षी मी खाली बसलेले महालक्ष्मी बसवल्या. तर मला महालक्ष्मी कशा बसवता आल्या हे नक्की सांगा कमेंट करून. हे पहा आमच्या महालक्ष्मी किती देखण्या दिसत आहेत.
त्यांचे डोळे, नाक, कान असं वाटतं त्यांच्याकडे पाहतच राहावं, इतक्या छान त्या दिसायच्या. त्यांची नजर वगैरे काढली. म्हणजे 3 दिवस होत्या त्या महालक्ष्मी, पण दिवसातून 2-3 वेळेस त्यांची नजर काढली. खरंच खूप छान दिसत होते दोन्ही पण महालक्ष्मी. आणि हे आम्ही बनवलं होतं पैशाचं. काय देवी आपल्याला आशीर्वाद म्हणून पैसे वगैरे देत आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवण्याचा म्हणजे देवींना जेवू घालतात त्या दिवशी परी मस्तपैकी देवींना ताटं वगैरे करत होती. सगळ्या भाज्या वाढल्या तिने. केळीच्या पानावर महालक्ष्मीला जेवायला देतात. त्या पद्धतीने दोन महालक्ष्मी आहेत म्हणून एक पान म्हणजे दोघींना एक पान आणि पुढे गणपती आहे, गणपतीसाठी एक पान, असे 3 पानं घेतले आणि देवींना मस्तपैकी ताट भरून जेवायला वाढलं. सगळं परीला आणून दिलं. परी मस्तपैकी जेवायला सगळ्यांना ताट करत होती. काही विसरू नये असं, यासाठी तिची आजीसुद्धा तिथेच बसली होती. आजी सांगत होती, परी हे असं कर, तसं कर. तिने खरंच छान वाढलं तिने देवींना. आणि देवांना पण एक ताट केलं होतं. देवघरात पण एक केळीच्या पानावर नैवेद्य ठेवला संध्याकाळी. देवींना आंबाड्याची भाजी खूप आवडते म्हणून आंबाड्याची भाजीचं पण नैवेद्य बनवला होता. मस्तपैकी छान ताट भरून जेवण त्यांना देवींना वाढवलं. सगळ्या त्यांच्या आवडत्या भाज्या वगैरे सगळं केलं होतं. इकडे हे गणपतीचं ताट ठेवलं होतं. गणपतीला पण मस्त पानावर जेवण केलं होतं. आणि ह्या आमच्या महालक्ष्मी किती छान उठेव रुबाबदार दिसत होत्या. त्यानंतर संध्याकाळी आरतीला आणून आरती घेतली आईनी. सगळेच घरातले आम्ही सगळे आरतीसाठी उभं राहिलो होतो. मस्त छानशी आरती केली. टीव्हीला गणपतीची आरती लावली होती. रामला तर आरतीचा खूपच नाद होता. आरती लावायच्या अगोदरच तो घंटी वगैरे सगळं घेऊन अगोदर उभा राहत होता. त्यानंतर गणपतीची आरती वगैरे झाली. नंतर मग देवीची आरती करण्यासाठी घेतली. देवीची आरती वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे केली. खरंच हे 3 दिवस असे कसे गेले आम्हालाही कळलं नाही. खूप छान वाटलं हे 3 दिवस महालक्ष्मीचे. सारं घर प्रसन्न वाटत होतं. दरवर्षी मी महालक्ष्मीसाठी न चुकता येते. देवीने सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात आणि असंच देवी नेहमी माझ्या घरच्यांसोबत राहावी हीच माझी महालक्ष्मीकडे प्रार्थना करते. सुखी ठेव सगळ्यांना, सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. आरती वगैरे सगळं झाल्यानंतर देवींना त्या देवी म्हणजे कशा दिसतात म्हणून मी समोर आरसा घेऊन त्यांना त्यांचे चेहरे दाखवले. कशा वाटलं तुम्हाला आमच्या महालक्ष्मी बसवण्याचा पूर्ण व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.